गेल्या 12 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाची संततधार सुरू आहे आणि ढगाळ वातावरण सुद्धा निर्माण झालं आहे। त्यामुळे सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे। त्यामुळे जळकोट तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहेत। या संदर्भात आपण माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण आहोत जळकोट शहरातील तालुका कृषी कार्यालयात आणि आपल्या सोबत आहेत मंडळ कृषी अधिकारी पाटील सर। आपण त्यांच्याकडूनच या रोगासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। सर, तालुक्यामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल या रोगांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे आणि शेतकरी चिंतित आहेत। या रोगांचं नियंत्रण कसं करायचं काय सांगा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या परिस्थितीमध्ये सोयाबीन हे पीक वाढीच्या अवस्थेत असून काही प्रमाणामध्ये सोयाबीन या पीक पिवळे पडल्याचे निदर्शनास येत आहे। त्यासाठी शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 50 ml प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी आपण जर केली तर ते लोहाची कमतरता असल्यामुळे जे पिवळे पीक पडत आहे ते प्रमाण कमी होऊन आपल्या उत्पन्नामध्ये या ठिकाणी वाढ होणार आहे। त्याचप्रमाणे तूर या पिकामध्ये सुद्धा तूर पिवळं पडण्याचं प्रमाण निदर्शनास येत आहे। तर त्यासाठी आपल्याला कृषी महाविद्यालय लातूर या ठिकाणी बायोमिक्स या बुरशीनाशक उपलब्ध आहे। त्यासाठी 4 kg प्रति एकर बायोमिक्सचा जर आपण ड्रेंचिंग या ठिकाणी केली तर बुरशीजन्य रोग या ठिकाणी कमी होणार आहेत व आपल्या उत्पन्न वाढणार आहे। त्याचप्रमाणे कापूस सद्य परिस्थितीमध्ये कापसावर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। त्यासाठी आपल्याला असिटामाप्राइड 15 ग्रॅम प्लस कार्बेंडेन्झाइम 30 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये जर आपण मिसळून फवारणी केली तर या ठिकाणी बुरशीजन्य रोग जे येणार आहेत ते कमी त्याचं प्रमाण होणार आहे व आपल्या कापसाचं उत्पन्न या ठिकाणी वाढणार आहे। धन्यवाद शेतकरी बांधवांनो। एकूणच आपण पाहिलं तर कृषी विभागाकडून सांगण्यात आलेल्या उपाययोजना शेतकऱ्यांनी कराव्यात। खसून न जाता सध्या जो कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांनी सांगितलेल्या उपाययोजना केल्यानंतर ते दूर होणार आहेत। राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर।